नमस्कार मित्रांनो, गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर ही स्टोरी आहे प्रिया आणि अमितची. अमित बाहेर कामाला गेला की सासरा आणि दोघांचे संबंध चालू व्हायचे. तर काय कलू आहे. तर स्टोरी बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. अमितला संध्याकाळी 7 वाजता नाईट ड्युटी असायची. अमित घराबाहेर पडला की लगेच प्रिया ही सासऱ्याच्या बेडरूममध्ये असायची. नको ते कृत्य करायचे. रात्रभर ते एकत्र असायचे. त्यांना जास्तीत जास्त वेळ एकत्र घालवायचा होता, म्हणून घरातली सगळी काम नवरा घरी असतानाच उरकायची. अमित कामावर गेला की त्यांचे हे कार्यक्रम चालू व्हायचे. त्यात एक धोक्याची ठिणगी जळत होती. प्रियाला अमितपेक्षा सासऱ्याचा जवळ वाटू लागला होता. प्रेम असंच 1 वर्ष सुरू होतं आणि प्रिया प्रेग्नंट झाली. तिने बाळाला जन्म दिला. सुंदर गोंडस मुलगा झाला. असं भयंकर घडलं. तुमची तळपायच्या मस्तकात जाणार. रघुनाथचं वय होतं 50, तरी तो आकर्षण आणि गोड बोलणारा माणूस होता. त्याच्या विदूर आयुष्यात प्रेमाने रंग भरले होते. हळूहळू त्याच्या मर्यादा ओलांडल्या होत्या. प्रियाकडे निशिब्द जवळीक मागायला लागला. प्रिया आणि थोडं जास्त जवळू शकतो, तो हळूच म्हणायचा. सुरुवातीला प्रियाने नाही म्हटले, पण त्यानंतर अमितची बायको ती ठामपणे म्हणायची, पण तिचं मन सासऱ्याकडे असायचं. लग्नात तो प्रेमाचा जवळकीचा ओलावा हरवला होता. प्रियाच्या मनात एक पोकळी निर्माण झाली होती आणि रघुनाथ ते पोकळी शिरत होता. रात्रीची नाईट शिफ्टसाठी निघून गेलेला हवेलीत फक्त प्रिया आणि सासरा रघुनाथ. मंद दिवेच्या प्रकाशात रघुनाथने प्रियाचा हात धरला. तू मला आवडतीस, तू माझी काळजी घेते. प्रियाच्या मनात गोंधळ उडाला, पण असं हळूहळू सासरा तिच्या जवळ यायला लागला. रात्रीच्या गप्पा चालायच्या, नाही ते कामात चालायची. रघुनाथचा नाईट असायची, त्यामुळे तो घरी नसायचा. पण काय होतं, गुन्हा हे कधी लपत नसतो. अनैतिक संबंध हे कधी लपत नसतात. तर रघुनाथने ठरवलं ही गोष्ट गुप्त ठेवायची. अमितला काही संशय येऊ द्यायचा नाही. पण बाळ झालं तेव्हा सगळं प्रियाने एका गोंडस जन्म दिला होता. पण त्याचं नाव विराट ठेवलं होतं. त्याचा चेहरा सासऱ्यासारखा दिसायचा. कोल्हापूरमधली घटना आहे. गल्लीबोळात कुजबूज सुरू झाली. हा मुलगा अमितचा आहे की सासऱ्याचा? सगळ्यांना संशय यायला लागला. अमित रात्री नाईटला जातो. सगळ्यांच्या डोक्यात फक्त एकच विचार होता. शेवटी अमितने पितृत्व चाचणी करायचं ठरवलं. तो रागात होता, पण त्याचबरोबर त्याचं मन मोडलं. चाचणीचा निकाल आला, त्याचं विश्व कोसळलं. विराट त्याचा मुलगा नव्हता, त्याच्या बापाचा होता, म्हणजे सासरा तिचा रघुनाथ. त्यांचं गुपित उघडं पडलं. मग अमितला वाटलं तर आपल्याबरोबर विश्वासघात झाले आहे. तो प्रियाला काहीच न बोलता घरून निघून गेला. त्यानंतर पोलिसांना सांगितलं, माझी फसवणूक झाली म्हणून यांना तुरुंगात टाका. बघू शकता आजच्या स्टोरीमध्ये अनैतिक संबंधाचं कसं होतं ना. आजकालची नातेगोती लोकांना म्हणजे नातेगोतीचं काहीच महत्त्व राहिलेलं नाही आहे. सासरा म्हणजे बापाप्रमाणे असतो. तर आजच्या स्टोरीतून तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.